इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर 5व्या दिवशी एक मोठी घटना घडली होती. 4 मार्चच्या दिवशी अमेरिकेनं भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेला हिंद महासागरात बुडवलं. या घटनेत तब्बल 87 लोकांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर अशा प्रकारे करण्यात आलेला हा पहिलाच हल्ला होता. आता या घटनेनंतर 20 मार्चला हिंद महासागरात पुन्हा एक मोठा हल्ला झाला आहे. यावेळी हल्ला करणारा देश आहे इराण. महत्वाचं म्हणजे इराणनं हा हल्ला अशा ठिकाणी केला जिथं हल्ला होऊ शकतो याची कल्पना सुद्धा कोणी केली नव्हती. हे युद्ध सुरू झाल्यानंतर इराणनं केलेला हा सगळ्यात दूरवरचा अटॅक आहे. हा हल्ला झाला आहे इराण पासून तब्बल 4000 किलोमीटर अंतरावर. हल्ल्याचं टार्गेट होतं हिंद महासागरातलं एक बेट. त्यामुळं आता मिडल ईस्ट मध्ये सुरू असलेलं इराण अमेरिका युद्ध हिंद महासागरात पोहोचल्याचं बोललं जात आहे. नक्की काय घडतंय? इराणनं हिंद महासागरामध्ये कुठं हल्ला केला? हा हल्ला का करण्यात आला? याची जगभरात चर्चा का होते आणि या हल्ल्याचे परिणाम काय होऊ शकतात? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी इराणनं हिंद महासागरात कुठं हल्ला केला ते पाहूयात. हिंद महासागरात डिएगो गार्सिया नावाचं एक बेट आहे. इराणनं 20 मार्च रात्री या बेटावरती हल्ला केला. हल्ला करण्याचं कारण म्हणजे या बेटावरती अमेरिका आणि ब्रिटनचा एक संयुक्त मिलिटरी बेस आहे. इराणनं याच मिलिटरी बेसला थेट टार्गेट केलं होतं. इराणनं या मिलिटरी बेसच्या दिशेनं आपल्या 2 बॅलिस्टिक मिसाइल्स टाकल्या. त्यापैकी एक मिसाईल उड्डाणादरम्यान निकामी झालं, तर दुसरं मिसाईल अमेरिकेच्या युद्धनौकेनं इंटरसेप्ट केलं. म्हणजे इराणच्या मिसाइल्स प्रत्यक्षात या मिलिटरी बेसवरती पडल्या नाहीत. पण तरी सुद्धा या हल्ल्याची चर्चा जगभरात व्हायला लागली. कारण हा हल्ला एका कारणामुळे महत्वाचा ठरतो. ते कारण म्हणजे डिएगो गार्सिया हे बेट इराण पासून थोडं थोडं नाही तर तब्बल 4000 किलोमीटर अंतरावर आहे. काही दिवसांपूर्वी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास आराक्ची यांनी एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते, इराणनं आपल्या सगळ्या मिसाईलची रेंज जाणीवपूर्वक 2000 किलोमीटर पर्यंत ठेवली आहे. इराण हे स्वतःच्या बचावासाठी करतोय. खरं तर इराण युद्ध सुरू झाल्यानंतर सातत्यानं इस्रायल आणि अरब देशांवरती मिसाईलनं हल्ले करतोय. इराण यासाठी फतेह 1, फतेह 2, सेजिल, खोरमशर अशा मिसाईलचा वापर करतोय. पण त्यापैकी एकाही मिसाईलची रेंज 2000 किलोमीटर पेक्षा जास्त नाहीये. पण आता इराणनं थेट 4000 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेटावरती मिसाईलनं हल्ला केला आहे. त्यामुळे आता इराणकडं एवढ्या लॉंग रेंजची मिसाईल कुठून आली हा प्रश्न विचारला जातोय. इराण इतक्या वर्षापासून त्यांच्याकडे असलेल्या मिसाईल्स लपून ठेवत होता आणि आता युद्धाच्या 20 दिवसानंतर तो या मिसाईल्स एक एक करून बाहेर काढतोय असं देखील आता बोललं जात आहे. आता सगळं युद्ध मिडल ईस्ट मध्ये लढलं जात असताना इराणनं अचानक हिंद महासागरामधल्या ब्रिटनच्या मिलिटरी बेसवरती हल्ला का केला? तर अलीकडच ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी एक मोठा निर्णय घेतला. स्टारमर यांनी इराणवरती हल्ला करण्यासाठी अमेरिकेला ब्रिटनचे मिलिटरी बेसेस वापरण्याची परवानगी दिली. त्यांनी ही परवानगी दिल्यानंतर अवघ्या काही तासातच इराणकडून या मिलिटरी बेसवरती हल्ला झाला. स्टारमर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना इराणचे परराष्ट्र मंत्री म्हणाले होते, अमेरिकेला ब्रिटिश बेसेसचा वापर करण्याची परवानगी देऊन स्टारमर ब्रिटिश नागरिकांचा जीव धोक्यात घालतायत. आता इराणनं थेट या मिलिटरी बेसेसवरती हल्ला करून ही धमकी प्रत्यक्षात उतरवली आहे. पण हे डिएगो गार्सिया बेट नेमकं आहे काय? ते ब्रिटनच्या ताब्यात कसं आलं आणि तिथं अमेरिकेचं सैन्य काय करतंय ते पाहूयात. डिएगो गार्सिया हे बेट भारताच्या दक्षिणेला असलेल्या चागोस द्वीपसमूहाचा भाग आहे. हा द्वीपसमूह भारतापासून जवळपास 1800 किलोमीटर अंतरावरती आहे. या द्वीपसमूहात एकूण 58 बेट आहेत. त्यापैकीच एक डिएगो गार्सिया हे बेट आहे. 18व्या शतकापर्यंत या बेटावर मानवी वस्ती नव्हती. 18व्या शतकाच्या शेवटी फ्रान्सनं या बेटावरती ताबा मिळवला आणि तिथं नारळाच्या बागा उभा केल्या. या बागांमध्ये काम करण्यासाठी फ्रान्सनं आफ्रिका आणि भारतातून कामगार आणले. पुढं 1814 साली फ्रान्सनं ही बेटं ब्रिटनच्या स्वाधीन केली. तेव्हापासून ही बेटं ब्रिटनच्या ताब्यात आहेत. 1970च्या दशकात ब्रिटन आणि अमेरिकेनं इथल्या डिएगो गार्सिया बेटावर एक मिलिटरी बेस उभारला. न्यूजवीकच्या रिपोर्टनुसार 1968 ते 1973 या दरम्यान इथल्या 1500 ते 2000 लोकांना त्यांच्या घरापासून विस्थापित करण्यात आलं. या लोकांना मॉरिशस आणि शेसेल्स इथं पाठवलं गेलं, कारण ही जागा ब्रिटन आणि अमेरिकेला मिलिटरी बेससाठी हवी होती. धक्कादायक म्हणजे हा मिलिटरी बेस उभारण्यासाठी इथल्या शेकडो प्राण्यांना मारून टाकण्यात आलं होतं. 1966 मध्ये ब्रिटननं अमेरिकेला इथं मिलिटरी बेससाठी 50 वर्षांची लीज मंजूर केली होती. 2016 मध्ये
हा कालावधी आणखीन 20 वर्षांसाठी वाढवण्यात आला. पण 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयानं निर्णय दिला की ब्रिटननं चागोस द्वीपसमूह मॉरिशस पासून वेगळा करणं बेकायदेशीर होतं. त्यामुळे ब्रिटननं हा द्वीपसमूह मॉरिशसला परत करावा असा निर्णय न्यायालयानं दिला. त्यानंतर ब्रिटननं गेल्या वर्षी मे महिन्यात चागोस द्वीपसमूह मॉरिशसकडे ट्रान्सफर करण्याबाबत औपचारिक करार केला. पण यामुळं डिएगो गार्सिया हे बेट आणि तिथल्या मिलिटरी बेस सुद्धा ब्रिटन आणि अमेरिकेच्या हातून गेला असता. त्यामुळे ब्रिटननं या करारात एक अट टाकून डिएगो गार्सिया बेटाची 99 वर्षांची लीज मिळवली. त्या अंतर्गत आता ब्रिटन आणि अमेरिका हा मिलिटरी बेस वापरत आहेत. पण हिंद महासागरात ब्रिटनला आणि अमेरिकेला हे बेट का हवंय, त्यांनी इथं मिलिटरी बेस का उभारला आहे, तर यामागचं कारण आहे या बेटाचं स्ट्रॅटेजिक लोकेशन. डिएगो गार्सिया हे बेट रेड सीच्या मुखाशी असलेली बाब अल मंदेबची या सामुद्रधुनी आणि दक्षिण चीन समुद्राजवळची मलाक्काची सामुद्रधुनी या दोन्हीपासून जवळपास 3000 किलोमीटर अंतरावरती आहे. अशा प्रकारे या बेटावरून हे दोन्ही महत्वाचे सागरी पॉइंट्स लॉंग रेंज मिसाईलच्या टप्प्यात येतात. युद्धजन्य परिस्थितीमध्ये जर हे पॉइंट्स चोक करायचे असतील तर या बेटावरून लॉंग रेंज मिसाईल्स डागून ते शक्य होतं. अमेरिकेनं 1990च्या दशकातलं गल्फ वॉर, त्यानंतर 2001 मध्ये सुरू केलेलं अफगाणिस्तान वॉर आणि 2003च्या इराक वॉरच्या सुरुवातीच्या टप्प्यात या बेटावरून अनेक एअर ऑपरेशन्स राबवले होते. तसं पाहिलं तर अमेरिकेचे जगभरात अनेक एअर बेसेस आहेत, पण इंडो पॅसिफिक रिजनमध्ये अमेरिकेचे फक्त 2च एअर बेसेस आहेत. त्यापैकी एक गुआम मधला अँडरसन एअरबेस आणि दुसरा डिएगो मार्सिया बेटावरचा एअरबेस. अशा प्रकारे संपूर्ण हिंद महासागर रिजनवरती लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेला हा एअरबेस अत्यंत महत्वाचा आहे. आता या बेटावर अमेरिकेनं कोणकोणत्या मिलिटरी फॅसिलिटीज उभ्या केल्या आहेत, तर 1979 साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाल्यानंतर अमेरिकेनं डिएगो गार्सिया मिलिटरी बेसचा सर्वाधिक विस्तार केला. इथं विमानवाहू जहाज येऊ शकावी यासाठी बंदराची खोली वाढवण्यात आली. इथं B1, B2 आणि B52 बॉम्बर्ससाठी 12,000 फूट लांबीचा रनवे उभारण्यात आला. अमेरिकेनं या बेटावर अनेक मॉडर्न शस्त्र ठेवली आहेत. अमेरिकेचे स्ट्रेट बॉम्बर्स हे न्यूक्लिअर वेपन्स तैनात करू शकतात. त्यामुळे इथं अमेरिकेनं आपले काही न्यूक्लिअर वेपन्स ठेवले असल्याची भीती आहे, पण याची अधिकृत पुष्टी झालेली नाहीये. आजपर्यंत या एअर बेसवरून अमेरिकेचे अनेक मिलिटरी ऑपरेशन्स झाले, पण इथं कधीही कोणाचा हल्ला झाला नाहीये. पण आता इराणनं पहिल्यांदाच या एअर बेसला टार्गेट करून हल्ला केला. महत्वाचं म्हणजे हे बेट इराणपासून तब्बल 4000 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यामुळे इराणनं एवढ्या लांबवर हल्ला करणं याची चर्चा जगभरात व्हायला लागली. तुम्हाला या सगळ्याबाबत नेमकं काय वाटतं? इराणच्या या हल्ल्यामुळं हे युद्ध आता मिडल ईस्ट मधून बाहेर हिंद महासागरात पोहोचलंय का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.